नमस्कार, आपण बघत आहात भिवापूर टाइम्स सर्वसामान्यांचा सत्कार. अजून बाकरा सुद्धा जळले आहेत, माझे गहू तांदूळ जळले आहेत आणि माझ्या गाडी सुद्धा माझे लहान लहान नातू आम्ही तिकडे पळालो काही आम्ही पळा माझ्या पोटात 3 दिवस झाले लागे हिंदुस्थान पावता. भिवापूर तालुक्यातील धामणगाव येथे लागलेल्या भीषण आगीला 2 दिवस उलटून गेले आहेत. 40हून अधिक घरे जळून खाक झाली आहेत आणि लोक बेघर झाले. या घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. प्रशासन आणि नेते मदतीचा दावा करीत आहेत, पण वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. आमच्या टीमने आज पुन्हा एकदा या ठिकाणी भेट दिली. 2 दिवस झाले आम्ही कुठे राहायचं, काय खायचं काही कळत नाही. सरकारने आम्हाला त्वरित मदत करावी. आमचं सगळं काही गेलं. आमचे जनावर गेले, घर गेले, आमच्या उदरनिर्वाहाचे साधन पण गेले. सरकारने आम्हाला मदत करावी, नाहीतर आम्ही काय करायचं असा प्रश्न बेघर झालेले लोक विचारत आहेत. आज आपण आहोत धामणगाव विद्या मंदिर येथे. 2 तारखेला धामणगाव मध्ये वणव्यामुळे खूप मोठी आग लागली आणि कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाले. पण आज 2 दिवसानंतर 4 तारखेला आपण इथे आहोत आणि आज आपण लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेणार आहोत. जाहीर झाली आता काल जे बावनकुळे साहेब आले होते, तर काय मग तुम्हाला मदत काय भेटणार आहे त्यांच्याकडून? त्यांनी असं सांगितलं अजूनपर्यंत भेटायची आहे, फक्त जेवणाची सोय झाली आहे. जेवणाच्या व्यतिरिक्त दुसरी सोय काही झाली नाही. काय जाहीर मदत काय करणार? त्यांनी असं बोललं आहे की ज्याचं 100% घर जळलं आहे त्याला 1 लाख रुपये मदत आणि 2.5 लाख रुपयाचं घरकुल. ज्याचं पूर्ण घर जळले असेल तर, आणि ज्याचं 25% जर घर जळलं असेल तर 25,000. ज्याचं 50% घर जळलं त्याला 50,000. असं आधी तर आता 5 लाखाचं नुकसान झालंय. 2 लाखाचं हे इथंच होतं. बाहेर पाईप, किलपा, मेन, स्टार्टर आणि आतमधले गहू तांदूळ, असं 5 लाखाचं नुकसान. मला त्या दिवशी घटना घडली, त्याच्यानंतर काय मदत मिळाली का कोणाकडून? नाही, कोणाकडून नाही. ते फक्त गादी आणि काल जेवणाची किट मिळाली आहे. जेवणाच्या साधनाच्या साधारणतः शासनाकडून कुठलीच मदत मिळाली नाही. जे राजकारणी लोक आहेत, राजकीय लोक आहेत, त्यांच्याकडूनच ही मदत मिळाली आहे. अद्याप जी सर्वात महत्त्वाचं, मी स्पॉटवर होतो. माझं जवळच गोटफार्म आहे, वाळके गोटफार्म म्हणून. जा तिकडे आग लागली तेव्हा आलो. तर ऍक्च्युली इथे लोक फक्त पब्लिसिटी करायला आले होते, पण जेव्हा आग आहे की ज्या गाड्या बोलवायला पाहिजे होत्या फायरच्या, त्या गाड्या सुद्धा नव्हते. मी तर 1-2 म्हटलं, एकीनं आमदार खासदाराला म्हटलं, तिथे आमदार खासदार होते, त्यांना मी म्हटलं की प्रशासन कुठं आहे, तुम्ही पॉलिटिकल आले आहात. सर्वात महत्त्वाचं, अगोदर गावाला धीर देण्यासाठी प्रशासन यायला पाहिजे होतं, पण प्रशासन पण वेळेवर आलेलं नाही. साधारणतः फायर ब्रिगेडच्या गाड्या चंद्रपूर जिल्ह्यातून पहिल्यांदा आला, भिसी आणि चिमूर. पहिल्यांदा भिसी आले, नंतर चिमूर आला. जी मदत स्थानिक जिल्ह्यातून व्हायला पाहिजे होते, कारण की हा स्थानिक जिल्ह्याचा प्रश्न होता, परंतु स्थानिक जिल्ह्यामधून 1 ते 1.5 तासांनी फायरच्या गाड्या आल्या आणि हे आले नाही. त्यानंतर रात्रीच्या वेळेस सुद्धा, म्हणजे प्रशासनाने सर्वात महत्त्वाचं, जे लोकांचे घरं जळले त्यांना जेवणाची व्यवस्था करायला पाहिजे होती, पण प्रशासनानं कुठलीही जेवणाची व्यवस्था न करता, आमचे जे बौद्ध समाजाचे लोक होते, बुद्ध जयंतीचा कार्यक्रम होता, त्या जे समाजासाठी जेवणाची व्यवस्था केली होती, त्यांना वाटलं की आमचा धामणगाव एवढा मोठा जळलेला आहे, त्यांनी तर पूर्णपणे गावातल्या लोकांना जेवण न देता भिसी येथील जे बौद्ध समाजाचे लोक होते त्यांनी इथं जेवणाची व्यवस्था. त्यानंतर काग हा एक गाव आहे, तिथेही बौद्ध समाजाचे लोक होते, त्यांनी सुद्धा जेवण आणलं आणि एवढं जेवण आणलं की अख्खं गाव जेवण केलं असतं तरी जेवण. म्हणजे साधारणतः ही गोष्टी की बाहेरच्या स्थानिक लोकांनी मदत केली, पण माणुसकी म्हणून, पण प्रशासनाने कुठल्याही प्रकारची मदत केलेली नाही. आणि आजपर्यंत कुठल्याही प्रशासनाकडून जेवणाची व्यवस्था सुद्धा झालेली नाही. आता ह्या लोकांच्या घरी जेवणासाठी कुठलं साहित्य नाही, ना गॅस आहे ना काय आहे. हे इकडे तिकडे लोकांकडे पाहत आहेत की नाही आम्ही जेवण कुठे करायचं. पण सर्वात महत्वाची कालची एवढी मोठी गोष्ट होती, साधा नाश्ता सुद्धा या लोकांना प्रशासनाकडून मिळाला नाही आणि आला सुद्धा नाही. ही एक मोठी खूप शोकांतिक आहे. ठीक आहे, आम्ही लोकांच्या काय म्हणतो दुःखावर पांघरून काय हे करतो, पण सर्वात महत्वाची की प्रशासनाने जागा होऊन सर्वात अगोदर यायला पाहिजे. तुम्ही सुद्धा, म्हणजे मीच नाही,
तर प्रत्येक लोकांना विचारा की काय तुम्हाला मदत मिळाली आहे म्हणून. आणि एवढ्याने बरं झालं की गावात जी वाऱ्याची दिशा होती ती वाऱ्याची दिशा बदलली म्हणून थोडक्यात हे झालं, उत्तर दक्षिणेकडे नाहीतर गेलं. अख्खं गाव पूर्व पश्चिम झालं असतं. झालं. नाही, पूर्व पश्चिम असं झालं असतं, पण ते उत्तर दक्षिण साधारणतः 50 ते 60 घरांची संख्या आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे आहे. काही लोकांचं स्थानिक जे राहण्याचे घर होते ते होते, आणि जिथं जनावरं किंवा चारा वगैरे होते असे काही घर जळलेले. जीवहानी यासाठी नाही झाली की ते 7 वाजताची गोष्ट होती. सर्व लोक होते, काही लोक बाजाराला गेले होते आणि सर्व लोक जागे होते. त्यामुळे जीवितहानी काही झाली नाही. एक गाय पूर्ण जळली आहे आणि तिथं आणि 2 बकऱ्या जवळच आहे प्रफुल्ल रामटेके. त्यांच्या घरी ज्या शेळ्या बांधून होत्या आणि आग एवढी वाढली तर बाजूला ला सुरुवात झाली आणि इथूनच सुरुवात झाली. सर्वात भक्ष्य हेच पहिलं घर, हे 2 घरं पहिलं ठरले. आणि त्यांच्या 2 शेळ्या होत्या त्या मेल्या. जवळपास 11 कोंबड्या होत्या त्या अशा की जसं आपण चिकन वगैरे करतो तर अशा पूर्ण जळून खाक होत्या. यांची जिवंत गाडी आहे, 2 व्हीलर आहे, ती सुद्धा जळली आहे. बऱ्याचशा लोकांचा आहे. त्यांचा जो उदरनिर्वाहासाठी ॲटो होता भीमराव डोने म्हणून, त्यांचा पूर्ण ॲटो, ते गावला नव्हते, त्यांचा पूर्ण ॲटो जळला, 2 व्हीलर जळली. हे बाजूला एक आहे, एवढा हंड्याचा एवढा झाला आहे, ते पण सुद्धा जळले. एवढा सिलेंडर ऑटोमॅटिक नाही, सिलेंडरचा स्फोट झाला नाही. आणि सिलेंडरचा जर स्फोट लोकांची अफवा आहे, सिलेंडरचा जर स्फोट झाला असता तर गाव पुन्हा बेचिराख झालं असतं. हे लोकांची अफवा आहे सिलेंडरचा. कारण स्फोट असा बिल्डिंग जरी असत ते फोडून बाहेर निघते, पण असं कुठेच झालं नाही. ते फ्रीज समजा त्याच्यात असेल तर त्याचे जे काही आहे पार्ट त्याच्याने थोडंसं होते, नाही तर स्फोटाचा आवाज कुणीच ऐकला नाही आहे. आणि गॅस सिलेंडरचा आवाज, आणि बरेचशा लोकांनी सिलेंडर बाहेर काढलेले होते. माझ्या गोठफार्मवर जवळपास 300-400 लोक होते. बरेचशा लोकांचे 25-30 सिलेंडर सुद्धा तिथे आणून ठेवले. जवळपास 100-200 शेळ्या होत्या. म्हणजे कुठं ठेवायचं बाहेर ठेवायचं. माझं गोठफार्म बंदिस्त आहे, त्यामुळे तिथे पण माझ्या गोठफार्मवर त्या सर्वांची व्यवस्था केली. माझं नाव पुरुषोत्तम वाळके आहे. कसं झालं होतं, तुम्ही काय करत होते तेव्हा? नाही, तब्येत नाही होती चांगली. मी बाजू झोपून होतो. ह्याग लागली, धुंदाड आलं फक्त, तर फुनग्या उसरायला दिसल्या ह्याकवाडातून. तर मी उठून पाहिले तर मग उठल्याबरोबर झारच येऊन पडला खूपच. तो झार आला तर त्या झारामुळं मी त्या झारामध्येच मी बाहेर निघून गेलो. का करू म्हणलं आता तर झारामुळे मी निघून गेलो तिकडं. त्याची माझी सून होती ती मोठीवाली, तर तिनं मग माझा हात धरून, शानी मी पडत होतो खाली, तर तिनं माझा हात धरून उचललं. आणि हात धरून उचलून मग तिकडं बाहेर नेलं. त्या ते घर आहे तिकडे पलव्या म्हणून त्याची, आणि ते तिने बसवून दिलं. मग त्याची बसलो लढत अशी बसलो बाहेर. विचारच काय नाही, घरी पोरग नाही, सून नाही, कोण नाही. मग नंतर आले लागल तर अशी बसलो बाहेर लढत एकानं आल्या होत्या का मला घ्यायसाठी ते कुठं तरी असेल तर इले नेऊन बा आम्ही. पण मी त्याला दिसलोच नाही. मग नंतर मग हे थोडीशी आग कमी पडली. गाड्या घोड्या आल्या, विज वाजव केला, मग कमी पडली आग. माझं महानंद आम्हाला खाले दाणे नाही आहेत, कपडा सुद्धा नाही. माझ्या पोराला लत्ता कपडा नाही. रडू नका. माझ्या शेड्या बकऱ्या माझ्या 3,70,000 जडले. माझे सोनं जडलं 3 तोडा. अजून बकऱ्या सुद्धा जडले आहेत. माझे गहू तांदूळ जडले आहेत. पण माझ्या गाडी सुद्धा 13 लाखाची जडली आहे. अजून मुलं किती आहेत तुम्हाला? मला 2 मुलं आहेत. कोणत्या वर्गात? एक 12वी आहे, एक 10वी फेल झाला आहे. त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे पूर्ण जळले आहेत. मग आम्ही कोण्या परिस्थितीमध्ये आहोत आमचं आम्हाला माहिती. साधं खाली दाना नाही आहे, गॅस पेटली आहे, काहीच नाही आहे आमच्या घरी. तर मग आम्ही कोण्या पद्धतीने इथे राहायचं आणि कोण्या पद्धतीने जगायचं, आता तुम्ही साधं ठरवा. प्रशासनाकडून कोणती मदत झाली का तुम्हाला? आम्हाला काहीच मदत नाही झाली आहे. खाण्याला आमचे घर जळले आहेत तर आम्हाला विचार येत आहे, पण ज्याचे घर जळले नाही आहेत ते जाऊन पळत आहेत खाण्यासाठी. मग आम्ही कोण्या पद्धतीने मग त्याच्याकडून मदत मागायची ते सांगा आता तुम्ही.
ते जास्त जळून आहेत बेडवर, तरी कोणी फिरून नाही पाहिलं चांगल्या काल पद्धतीने. पालकमंत्री आले होते तर त्यांनी visit त्यांनी केली का तुम्हाला? दिलासा दिला फक्त. हो, हो. भेटले का येऊन? भेटले तर व्हिडिओ शूटिंग झालं. आश्वासन तरी बोलली मी त्या पालकमंत्र्याला बोलली, आम्ही कुत्रे आहे म्हणलं, तुमच्या मागे धावधान म्हणलं, तुम्ही समोर म्हणलं, आम्ही कुत्रे आणि पब्लिक चला चला पब्लिक असं म्हणलं डायरेक्ट मी. आमची म्हणजे कुत्र्याची जिंदगी तुम्ही भडकली या शब्द गोष्टीवर, खूप भडकले. ते पिये वगैरे नाही का गं? आमच्या इकडे नुकसान झालं, इथं आमचे घर जोडले, आम्हाला तिकडे बोलावतात. आमच्या घरी या ना म्हणा त्याले, पहा ना आमची दशा. आमच्या घरी जाऊन नाही येत, त्या देवळात बोलावतात. कोणा हिंदू समाजाच्या देवळात बोलावतात. तिकडे काय होत आम्ही हक्काने मत करतो, हक्काने पैसा भरतो, ग्रामपंचायत घर टॅक्स भरतो, आणि आम्हाला त्या मंदिरात बोलवते, तुम्ही तिथं या बा म्हणून. म्हणजे तुमचं जिकडे जळलं आहे त्या घरांची त्यांनी म्हणजे पाहणी केली का? पाहणी वगैरे केली म्हणा, पाहणी वगैरे केली, सगळ्याला दिलासा दिला आहे. तर पाहू आता, पण जेवण म्हणलं, नाश्ता म्हणलं तर अजून काही अवेलेबल नाही. काय देणार आहे तुम्हाला मदत? आता दिसन तेव्हा भेटन तेव्हा दिसन. काय सांगितलं देऊन म्हणे, पैसा अडका देऊन म्हणे, रोटी भाजी देऊन म्हणे, दिसन तर भेटन म्हणायचं कुठं चाललं सांगा. दिसलं आमच्या घरी एक वाकर नाही आहे, चादर नाही आहे, आम्हाला फक्त एक बेडशीट भेटली. आणि शेवटचं एकच घर माझं उरलं, पण माझ्या मिस्टरला ते हा घर मिळत होतं, तर त्यांनी म्हणाले का नाही तू निघ बाहेर, मी थांबतो थोडीशी, मी थोडंसं थांबतो इथं. आणि 4 ड्राम माझ्या घरी भरून होते, ते 4 ड्राम माझ्या मिस्टरनी असे चाल मोडली पाहिजे म्हणून असे पाणी टाकत आले. असं धुंदे ओढत होते पूर्ण असे. तर आम्ही जेवण करू, कसे जेवण करावं किंवा कसं का करावं आम्ही आमच्या कुठं अजूनपर्यंत त्यांनी आम्हाला जोडलेले आहेत. माणूस माझ्या समाजचा भिशी झाला, पूर्ण पौर्णिमेला काल आता भिशीचे बंद गंज आले, भिशीवर बंद गंज आले. गाव मागणीवर उभा राहिला, समाजच्या लोकांना जयभीम आले. बौद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम होता, त्याच्या गावले जशी जशी बातमी गेली तशी त्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्हाला भरपूर चंद्रपूर जिल्ह्यावाल्याकडून पाणी नाही भेटलं. कुठं लपल्या पाण्या एक दिवस पक्कानं मतदान करतो आम्ही तुम्हाला, तर तुमच्यावर अधिकार आहे आम्हाला बिहापूरवाल्यावर. माणूस विचारायला काय द्यायला केला ना मदत केली पाहिजे. आज शेजारी मदत करतो तुम्ही, आपल्याला नाही करून राहिले तर कसं होऊन राहिलं आता? मग वोटिंग करायच्या वेळेस बरोबर. माझे नाव भीमराव जनार्दन ढोणे आहे. माझं नुकसान झालेलं आहे, माझा ऑटो जळलेला आहे, माझी 2 व्हीलर जळलेली आहे, आणि हे एवढं मोठं घरातले पंखे वगैरे आपले TV सर्व काही जळलं, आणि एवढ्या पैशामध्ये आम्हाला नुकसान भरपाई तुम्ही किती देऊन राहिले बा? हा, आणि थोड्या बहुत मग याच्यामध्ये आम्ही काय कसं आम्हाला आता 25 आणि 30 हजार रुपये जर तुम्ही आम्हाला दिले तर आम्ही त्याच्यामध्ये आमची भरपाई होईल का? आमचं हे एवढं मोठं नुकसान झालं, हे होईल का आमचं पूर्ण? म्हणून आम्हाला याची भरपाई तुम्ही समजून शाने द्या. कारण का 1 लाखाचा 1.5 लाखाचा ऑटो होते, हा, तर मग आता तुम्ही 25,000 आणि 30,000 रुपये द्याल तर का भरपाई होईल आमची? जेव्हा आग लागली तेव्हा तुम्ही कुठं होते? नागपूरला. आम्ही गावला हजर नाही, आम्ही बाहेर गावला. मग तुम्हाला माहित केव्हा झालं? आम्हाला माहीत त्याच दिवशी माहीत झालं, रात्री 7:30 वाजता फोन केला बाहेर गाववाल्याने का तुमच्या गावला कसं का झालं बा म्हणून. तर मी म्हटलं मी काही हजर आहे नाही बा, मी बाहेर गावले आहे. तर त्यांनी सांगितलं का तुमच्या गावले आग लागली. तेव्हा मग नंतर गावले फोन केला, तर हे आग इकडे गावाच्या आपल्या म्हणजे घराच्या पलीकडे झाली गेली. माझ्या मुलांना फोन केला, माझी नणद काही होती नाही, माझा नंद बी नाही होता गावी. त्याच्यानंतर माझी मुलं आले आणि ते आग विझवली, म्हणजे दरवाजे तुटले होते. मग माझ्या मुलाने पाणी आणून हे आग विझवली. मग माझ्या मुलाले म्हणलं तर दादा तू आपल्या आतवीला पण नाही केला का रे? एवढी नुकसान झाली दादा, तू आत्या घरी नाही आहे. माझे लहान नातू आम्ही तिकडे पळालो ताई, आम्ही माझ्या पुढे 3 दिवस झाले नव्याला नुकसान पाऊस ताई. माझं केल्यावर घर आहे तरी पण आम्हाला झाक लागे ताई. आणि नंद याची टेन्शन आहे, गाडीचं टेन्शन आहे, नंदीचं टेन्शन असं नुकसान भाषायचं तिकडं टेन्शन ताई. माझं चुलत भाऊ माझ्या भागात लागली बसला ताई, कशी नुकसान झाली ताई.
माझे लहान लग्न तू कालपासून ते जेवत नाही इकडे नुसतं झाली पण आमच्या पोटात एवढं झालं नाही काही माझे रिश्तेदार कसे लागले बसले बाबा म्हणून ते नाही काही असा जीव लागते आमचा आम्ही गरीब लोक ताई आम्ही किती भरपाई करायची ताई सांगा तुम्हीच सांगा ह्याची विनंती आहे माझ्या नंदियाचं घर धरलं माझ्या भाज्याचे घर धरले माझ्या चित्रकाराचे घर धरले ताई सांगा आम्ही गरीब लोक आहोत ताई आमची टू व्हीलर किती मदत करून ताई सांगा आम्ही शासनाकडून आता काय तुमची मागणी आहे? शासनाकडून आमची गॅस विनंती आहे तर त्याच्या घरदार चांगले बांधून द्यावं आणि त्याला चांगलं व्यवस्थित सुरक्षेमध्ये ठेवावं हेच आम्हाला हे आमचं धंद्याचं साधन जे गेलं आहे विनंती आहे हे जे आमचं धंद्याचं साधन जे नुकसान झालं आहे हे आम्हाला आमची भरपाई पाहिजे. म्हणजे आम्हाला समजा ते हा ऑटो जर घ्यायला गेला तर 3 ते 3.5 लाखाचा होते. हा त्याच्यानं पोट भरतात ना ते. याचे हे आमचं कसं उपजीविकेचे साधन आहे. हे जर आमच्याजवळ राहिलं तर आम्ही जीवन जगणार कसं? या कारण एक तर शेती नाही आमच्याकडे. म्हणून त्याच्यासाठी शासनानं आमची हे भरपाईची जाणून समजून आणि आम्हाला करून द्यायला पाहिजे. आमची टू व्हीलर जडली, ऑटो जडला, पुष्कळ सारं नुकसान झालं. घरातले पंखे, कूलर, टीव्ही वगैरे सर्व जडलं. आम्ही गरीब लोक आहोत ताई. माझा मीरा दिवाकर महाकुलकर आहे. आम्ही धामणगावून बोलत आहोत. आमची भरपावती नुकसान भरून द्या. आणि आमची गाडी जरली, आमचा मीटर जरला, नळ जरला, आमचे दाणे जरले, आमचे मिरच्या जरले, ते आम्हाला भरपावती करून द्या. आम्ही हात मेहनतीचे लोक आहोत. आम्ही मजुरी करतो 200 रुपयाची, आमचा पोट भरतो. आमच्याजवळ टू व्हीलर होती, टू व्हीलर पेटून गेली. हे पूरच जडलं. काय हे फक्त अंगावरचे कपडे वाचले, ते पूरच जडलं. आता 2 दिवस झाले हे जळलं तर गाव. आता त्याच्यानंतर तुम्हाला काही म्हणजे मदत मिळाली का मदत शासनाकडून? आणखी मिळायचीच आहे. काल पालकमंत्री आले होते तर त्यांनी काय द्यायचं त्यांनी ठरवलं? आता आश्वासन दिलं आहे, पण आता कधी मिळते हे काही नक्की केलं नाही. काय काय बोलले ते? देऊन म्हणे आता जे काही नुकसान झाली भरपाई देऊन म्हणे, पण अजून लागू व्हायचं नाही. फक्त अंगावरचे कपडे अंगावरचे आणि कपडे. तुम्ही म्हणजे मग आहे. काहीच नाही उरलं. अच्छा. फक्त अंगावरचे कपडे राहिले आहे, मग काहीच नाही. ते भांडे नाही ना काहीच नाही. चालू झालं. चंद्रशेखर चौधरी बोलत आहे. इथे धामणगाव मध्ये भीषण आग लागलेली होती. हे तुम्हाला सगळ्या अख्ख्या म्हणजे आपल्या नागपूर जिल्हा आणि चंद्रपूर महाराष्ट्रालाच माहित आहे. इथे हे पुरुषोत्तमजी कोकाटे यांचं घर आहे, मकान आहे. इथे 50 पोते चणे होते यांचे. 50 पोते चणे पण जरले, गहू पण जरले. यांना एवढी तात्काळ म्हणजे मदत हवी आहे की तात्काळ आजच हवी आहे मदत. यांचं संपूर्ण राख रांगोळी झालेली आहे. कपड्यापासून तर सगळं अनाज खायचं अनाज सुद्धा नाही राहिलं, एक गण सुद्धा नाही राहिला, काही नाही राहिला. सगळं राख रांगोळी होऊन गेली आहे. एवढं आपत्कालीन म्हणजे झालं आहे त्यांचं की त्यांची नुकसान तुरंत मिळावी त्यांना. आणि कुठून पण अशी कोणी वैयक्तिक पण मदत देणारा असेल कोणी, त्यांनी पण सुद्धा वैयक्तिक मदत द्यायला पाहिजे. कारण असं कोणालाच येऊ नये, कोण्या गावावर पण असं संकट येऊ नये. माझी अशी म्हणजे तुम्हाला न्यूज चॅनलला एक विनंती आहे आणि ते तिकडलं कळवा. रजनी पुरुषोत्तम कोकाटे. म्हणूनच आमचं धान्य बरोबर आहे का इथं नाही? सगळं माल आम्ही इथंच ठेवत होतो, सगळं जळलं, काहीच नाही राहिलं. आमच्या घरी कसं करायचं काही समजत नाही घराचं. तर आम्हाला चांगल्या प्रकारे तरी मदत करा, आमची एवढीच इच्छा. दार वगैरे सगळं जळलं. हो, दार, कूलर, टीव्ही सगळंच आमचं जळलं. घरातले कोणकोणते साहित्य जळले? कूलर, टीव्ही, आणि गहू तांदूळ तर इथंच राहत होते माझे. सगळं माल धान्य इथं सगळंच जळलं. ते इथे समोर पोर्च होता का? म्हणजे पोर्च म्हणजे ते टिनाचं टिनाचं शेड होतं. तिथं माल ठेवासाठी मी इथंच नाही होते सगळं, ते पूर्णच जड काहीच नाही सुरू होता. तेव्हा मी मुलांना घेऊन अंदर बसली होती. हवा सुरू होती, वादळ होतं. मी मुलांना घेऊन अंदर बसली होती. दरवाजा लागला होता, पण अचानक टिनाचा आवाज आला म्हणून मी माझ्या घरच्यांनी दरवाजा उघडून बघितला तर सगळे आगीचे लपटे आमच्या दरवाजामध्ये घेऊन पडले होते. तसेच आम्हाला काहीच नाही समजलं तर मी मुलांना घेऊन पळाली घरून. काहीच आम्हाला नाही काही काढायला वेळ मिळाला, नाही पैसे काढायला मिळाले, नाही सोनं काढायला मिळालं, नाही काहीच नाही. पोरांना एका कपड्यावर नेलं, त्या एका कपड्यावर आहो आम्ही आता. पैसे वगैरे सगळं जळलं. सगळं जळालं. सोनं किती जळलं? सोनं होतं, 2.5 तोळ्याची पोत होती, कानातले होते, सगळं जळालं. पैसे पण होते, सगळं जळलं. सगळं काही बरबाद झालो आम्ही.
पोरं बारं कशी पोसायचे, काय करायचं, 12 महिन्याचं अनाज सगळं उद्ध्वस्त झालं. आमचं एवढं घर उद्ध्वस्त झालं, काय सांगणार आम्ही. सगळं काही बरबाद झालं. किती मुलं आहेत? मला 3 मुलं आहे. शिकत आहेत का? हो. कोणत्या कोणत्या वर्गात? एक 4थीत मुलगी आहे, 3रीत मुलगा आहे आणि एक छोटी 4 वर्षाची आहे. काय काम करता तुम्ही दोघं? आम्ही शेतीच करतो, मजुरीच करतो. मग आता हे तुमच्या घरातली एकही वस्तू आता उपयोगात येण्यासारखी आहे नाही, सगळंच जळलं आहे, अनाज जळला, सगळंच जळलं. तर मग आता तुम्हाला काही मदत झाली का कोणाकडून? हो, मदत झाली ना. काल दिलं ना सगळ्यांनी, म्हणजे अनाज दिला, भाजीपाला दिला, गहू दिले, आटा तांदूळ दिले, आटा दिला. शासनाकडून काय मदत होणार आहे तुम्हाला? आता त्यांनी सांगितलं की आम्ही घर बांधायला पैसे देऊ, काही घर खर्चाला पैसे देऊ. आता दिल्याशिवाय काय सांगणार आहे. अजून हातात काही आलं नाही? अजून काही हातात आलं नाही, फक्त अनाज मिळाला काल आम्हाला, अजून काही हातात आलेलं नाही. कपडे नाही, लते नाही, शाळेचे कपडे गेले, बॅगा गेल्या, पुस्तकं गेले, खायला अनाज काहीच नाही राहिलं, अंगावर बसतं काहीच नाही राहिलं. सगळं आम्हाला शोषित पाहिजे, कपडे लत्यासाठी. खायला अनाज लागतं. आता का भेटते का नाही ते, आणि पैसे अदले. आता पुस्तकं घ्यायला सगळं पाहिजे, आणि घर पाहिजे बांधून. राहतील कुठे, राहायची जागा नाही. शेजारी कोण ठेवते, ज्याची त्याला आता हे अनुकर आहे. आम्हाला घर पाहिजे, कागदपत्र गेले काहीच नाही. आधार कार्ड गेले, नाही कार्ड आले, आग आली तर म्हणून त्यांनी आम्हाला विकली चौकशीच करा. हे नातू लहान आहे, त्यांना कपडे नाही, लते नाही, काही नाही. यायला काही कपड्या लतेची व्यवस्था करून दे. तो मुलगा आहे तो गेला तिकडे. राहदारी होती आमची इथं 10 वर्षापासून. पूर्ण घर आणि घरातल्या सर्व वस्तू जळल्या? पूर्ण काहीच नाही राहिलं, अनाज नाही राहिलं. 50,000 आणले होते मी काढून, ते सुद्धा जळले. आणि अनाज होतं, 4 पोते गहू होते, 4 क्विंटल, 2 क्विंटल तांदूळ होते, आणि भांडं होतं, 2 तोळे सोनं, एक 3 ग्रॅमची अंगठी, एक 1.5 ग्रॅमचं मंगळसूत्र, फ्रीज, कपाट, कूलर, 2 कूलर, आणि दिवाण. 30,000चा दिवाण होता आता या काळात, असली प्युअर सागाचा होता. आणि डॉक्युमेंट्स वगैरे पूर्ण काहीच नाही राहिलं. फक्त आम्हाला आमच्या अंगावरचा कपडा, तिघाही जण, बाकी काही नाही. फक्त हंडा काढला आम्ही, बाकी काही नाही राहिलं. ते दिसतच आहे तुम्हाला. अनाज आहे पूर्ण, काहीच नाही राहिलं. तर मग आता शासनाकडून काय आहे तुमची? काल आले होते बावनकुळे साहेब, त्यांनी सांगितलं. ते पहिल्यांदा सरळ गेले होते, मी तिथं बसून होतो सावलीमध्ये, पाहतच होतो आम्ही. तिथं थांबले पहिले, नंतर सरळ चालले होते. ते ह्या पोलच्या समोर जाऊ दिलं मी ना, मग नंतर या साईडनं आलो, तिथं बोंबललो मी. त्यांना म्हणलं तुम्ही रोड पाहासाठी आले का, ज्याची नुकसान झाली ते पाहासाठी आले, माझं चुकलं. तर मग ते वापस आले पुन्हा. आणखी मला पोलीसवाले अटकत होते, म्हणलं तुम्ही थांबा. कारण पोलीसवाले त्या दिवशी शनिवारी माझ्या गाडीत 2 घंटे बसले इथं दरवाजात. रात्रभर चेते होतो आम्ही, कारण हे पूर्ण पेटत होतं. त्याच्यानंतर पुन्हा सकाळी भेटला तो पोलीसवाला. रात्री गेलो, मग रिपोर्ट दिली त्याच्या नावाची, ज्यानं लावला बनवा त्याच्या नावाची रिपोर्ट दिली. आता व्यक्ती तुमच्या गावातलाच आहे? गावातलाच आहे, ते घर आहे त्याचं. त्यांचंही घर जळलं? जळणार नाही, शेती त्याची हे लागूनच आहे. इथून हे पाण्याच्या टाकीपासून पहिले लागलं आहे. मी कामावरून आलो शेतातून, कपडे काढले आंघोळीसाठी, सायंकाळच्या वेळेस 7 वाजले होते. दात घासत होतो, त्याच्यानंतर तिडक्या उडायला लागल्या इकडनं. मला वाटलं कोणीतरी इस्तू पेटवला असेल पाणी गरम करायसाठी. कोणी आता उन्हाळ्यात आंघोळ पाणी करतेच गरम पाण्यानं. मग बाहेर निघलो, उभारा दिसला पूर्ण. मग तसाच आम्ही बोंबललो. हे घर पूर्ण येणाऱ्यातले लोक निघले. पहिले त्या शेल्यापासून लोक काढत आणले आम्ही. म्हणलं घर जडले तरी चालत, लोक वाचले पाहिजे. जीव वाचला तर काही होईल. जनावरही सोडले आम्ही. आता 2 दिवस झाले तुमचं गाव जळलं, घर जळलं, तर तुम्हाला काही मदत मिळाली का? काहीच नाही. 1 रुपया नाही मिळाला. तुमच्या गावात मदत घेऊन काही लोक येत आहेत, त्यांच्याकडून काही मिळालं? काहीच नाही. फक्त अनाज पाठवत आहेत कालपासून, बस. बाकी काही नाही. अन्न भेटत आहे बस, बाकी काही नाही. त्यांनी कबूल केला आहे 25,000 आज तुरंत देतो म्हणून.
किती वाजता येते त्याचं माहीत आहे. यशवंत गुलाबराव डबे माझी गव्हर्नमेंटकडून आपल्याला भरपूरशी म्हणजे आतापर्यंत मदत येणं सुरुवात झालेली आहे. आता ताऱ्याची मदत झाली, आता सध्या तारा वाटप केला, जेवणाची मदत आहे, काही किडा आल्या आहेत आपल्याकडे. त्या किडा आपल्याला सगळ्याची लिस्ट काढून हे करून कोणाला म्हणजे गोंधळ व्हायला नको बा, त्यामुळे आम्ही लिस्ट काढत आहोत. जो पात्र आहे त्यालाच ते भेटायला पाहिजे बा, चुकून दुसऱ्याला त्याचा फायदा व्हायला नाही पाहिजे बा, त्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. लिस्ट काढतो आणि प्रत्येक गोष्टी नियमानुसार याच्यानुसार वाटप करतो. त्याच्यामुळे आता 1-1.5 घंट्यात जेवढं जे काही होईल, जे काही आलं आहे आमच्याकडे ते आम्ही वाटण्याचा प्रयत्न करू. धामणगाव येथील पोलीस पाटील प्रमोद गणवीर, आम्हाला प्रशासनाकडून आणि जे बाकी जे काही शासन आहे त्यांच्याकडून पूर्णतः मदत मिळालेली आहे. आणि जे गावामध्ये जे बैल आहेत, गाय आहेत, जनावरं यांच्यासाठी चाऱ्याची व्यवस्था आता झालेली आहे, सर्व कंट्रोलमध्ये आहे. आणि सर्वांना शासनाने जे मदत दिली, आम्ही शासनाचं असं धन्यवाद करतो की शासन, पोलीस प्रशासन यांनी सर्व मदत केलेली आहे. आणि सर्वांच्या मदतीनेच आमचा गाव या जळण्याच्या परिस्थितीतून थोडा सावरलेला आहे. धामणगाव विद्यामंदिरमध्ये येऊन प्रशासनाने आमची मदत केली. मी एकदा अजून प्रशासनाचा धन्यवाद करतो. आणि आमचं गाव आता सध्या सुरक्षित आहे आणि शासनाने पुरेशी जे मदत होणार आहे ते करणार आहेत, ते करतील अशी मी अपेक्षा बाळगतो.